घरात आलेला पाहुणा देवा समान असायचा तिच्यासाठी. दिरासमोर सुद्धा कधी तिने नजर वर करून उभा नाही राहिली. पहिली माय अगं दिवस उगवायच्या आधी उठायची. आजकालच्या कधी उठता का माय तुम्ही? इमानदारीनं सांगा बरं. माऊली बघतायत तक ती सांगतोय महाराज बरं का. केव्हा उठतं महाराज? दिवस उगवल्यावरच उठतं की नाही? दिवस उगवायच्या आधी उठतं का? सासू सांगून सांगून मिली अगं उठ अगं उठ, दिवस उजडला उठ. हे तसंच पालतं पडलेलं महाराज. हे कुणाच्या बापाचं ऐकत नाही महाराज. म्हणजे आजकालच्या बायकांना एक ॲटिट्यूड आहे की बायकोला भेटली नाही माझ्या नवऱ्याला पटकन मिलंय हौस नाही महाराज. आपल्याला फुलाच्या गाडीत आणलंय मजाच मजा आहे आपली महाराज बरं का. ऐकत जागा माय शास्त्र आहे त्याला. नाही तुमचं शिक्षण एज्युकेशन मोस्ट इम्पॉर्टंट, पण त्याचा गर्व आला तर त्या शिक्षणाचा फायदा काय? ह्याला शास्त्र आहे का माय? मेकअप करण्यात जेवढा वेळ खर्च करताना तेवढाच वेळ जर तुम्ही अध्यात्मात खर्च केला ना तर घरात सुख समाधान लागेल. बरं मी तुम्हाला सांगते माय, कधी कधी तुम्ही विचार करत असाल मी एवढं देवदेव करते, एवढे उपास तपास करते, एवढा परमार्थ करते, तरी पाहिजे तेवढं माझ्या घरात समाधान लागत, पैसा टिकत. त्याचं कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या घरात भगवंत आणि लक्ष्मी कधीच नांदत नाही. हे सगळ्यात त्रिकाल सत्य आहे. ज्या घरात शांती आहे त्या घरात भगवंत आणि लक्ष्मी कायम नांदते. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. हे सोपं आहे. मग साधं आहे ग, उठत जा. बरं सायंटिफिकली सांगते, जे विटॅमिन डी तुम्हाला आम्हाला सूर्याच्या किरणातनं मिळतं ना ते माणसाची पॉझिटिव्हिटी वाढवतं. काय वाढवतं? सकारात्मकता वाढवतं. माणूस विचार करताना नकारात्मक करत नाही. आजकालची माणसं सकारात्मकपेक्षा नकारात्मक विचार करतात. जगेल याच्यापेक्षा मरतो काय की हा विचार जास्त. कीर्तनाला जायचं याच्यापेक्षा नको मला काम आहेत हा विचार जास्त आहे. सकारात्मक नाही आहे आपल्याकडे. पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी इतकी भरली आहे ना आपल्यात. इमानदारीने सांगा, कोरोनाचा विषाणू दिसला न दिसणारा विषाणू मारतो याच्यावर विश्वास ठेवला, मग न दिसणारा परमात्मा तारतो याच्यावर सुद्धा विश्वास ठेवायला पाहिजे होता दादा. पॉझिटिव्हिटी आहे. जिथे राक्षस आहे तिथे देवही आहे की होय की नाही? तुम्ही जर भूताप्रेतांवर विश्वास ठेवताय तर देवावर सुद्धा ठेवलाच पाहिजे की. खरं आहे की नाही? जिथे वाईट आहे जिथे रात्र आहे तिथे दिवसही आहेच. मग तुम्ही दिवसाला नाकारून रात्रीच्या पाठीमागे का लागताय? ही एनर्जी तुम्हाला सकाळच्या सूर्यकिरणातनं मिळते. ही एनर्जी तुम्हाला दिवसा मिळते. म्हणून पहिली माय सकाळी उठायची, दारात रांगोळी सडा शिंपण तुळशीचं पूजन भगवंताचं नामचिंतन सूर्याचं दर्शन घ्यायची. माझ्या घरात भगवंत नांदावा, माझ्या घरात लक्ष्मी नांदावी, माझ्या घरात सुख नांदावं याची अपेक्षा करायची. पहिलं दिवस आठवा, सकाळ सकाळी एक माणूस दारात यायचा. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. हे वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. हरिनाम बोला तर हरिनाम बोला, हरिनाम बोला तर हरिनाम बोला. बोला तर हरिनाम बोला, हरिनाम बोला तर हरिनाम बोला. आता हरिनाम बोला तर हरिनाम बोला, हरिनाम बोला तर हरिनाम बोला. हरिनाम बोला तर हरिनाम बोला, हरिनाम बोला. हरि बोल. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर हरिनाम बोला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. सुखाचं दान त्याच्या परड्यात घाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. हरिनाम बोला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. दान पावलं दादा दान पावलं, सुखाचं दुःखाचं दान पावलं, देवाच्या नामाचं दान पावलं. पापाचं पुण्याचं दान पावलं, हरीच्या नामाचं दान पावलं. हरीच्या नावाचं दान पावलं. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. बोला बोला. वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला. काय गोड होतं महाराज. मी जन्मल्यापासून मला वासुदेव दिसलाच नाही. आमच्या नशिबात पावाला आला, आता पावाला आला, पप्पाला बोलवा आणि मम्मीला बोलवा.
पावल्यावरची लेकरं आम्ही, वासुदेववरची नाही दादा. तुम्ही आमच्याकडनं चांगल्या गोष्टीची अपेक्षा तरी कशी करता? इमानदारीनं सांगा, आमच्या जमान्यात वासुदेव होता का रे पोरांनो? वासुदेव होता का रे? वासुदेव होता का ग? वासुदेव होता का? हां, आम्ही उठलं की आम्हाला आवाज यायचा, पाव 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 पाव. आम्ही तोंडी घेऊन म्हणायचो मम्मी पाव. मम्मी म्हणायचे पैसे नाही माझ्याकडे, पप्पाला सांग. पप्पा पावायच्या लायकीचेच नव्हतो आम्ही दादा. हे जेवढे काही आम्ही चांगले ते आमचं नशीब समजा महाराज. नाही तर संस्कार, पहिली माय लेकराला झोपी घालायची तर अंगाई म्हणायची. दिवस आठवा. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाई, आज माझ्या पाठशाला, आज माझ्या पाठशाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाई, न न न न न न न नरी नरी न 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 निंबुनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाई. किती गोड होतं मला. आमच्या आईला माझी तुझी रेशीम गटन म्हणून उडू उडू झालं, यातनं सुटकाच नाही. तिनं कवा अंगाई म्हणावी महाराज बरं का. आमची म्हातारी सुद्धा टकलावलं बघती. हो डांगऱ्या सुद्धा तरण्यात मरू द्या. चष्म्यातनं बघू ती चष्म्यात, तुझ्या तर जीव रंगला, अगं मात्र तिकडं गुंगला. त्याच्याकडे लक्ष दे महाराज. हे वय आहे का हो दादा? अहो, पहिली आजी लेकराला महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगायची. आकाशी झेप घेरे पाखरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा. पहिली माणसं काम करायची ना, काम करत करत भगवंताचं नाम घ्यायचं. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणगी ठिणगी वाहुते, आभाळ लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहू दे. लक्ष्मीच्या हातातली चवरी भाभी पड खाली, इडा पिडा जाती दुरी किरपा तुझी आम्हावरी सदा काळी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळ लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू विडा कुंभार. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. आजकालची गाणी ऐकली, लय अर्थपूर्ण. काळी महिना दिसतेस तरण, स्वर तर किती गोड होता महाराज बरं का. होईल करण जाशील मरण, लोक तुला टाकत्याल पुरण, घे ग प्रेम करून. परमार्थानं काय पेटत होय तुम्ही? काय गाणी महाराज. अगो बाय अगो बाय अगो बाय. पुढं काय? अहो हे तर मरू द्या. 15 दिवस झालं एक गाणं ऐकतंय, अजून अर्थही कळला नाही. बदाम बदाम कच्चा बदाम कवा पकायचा? अजून किती महाराज लोक मसनात घालायची म्हणजे लोक परमार्थ करतील मला सांगा. नाही अजून किती वर्ष सप्ते करावी लागतील याचं चिंतनही मला सांगा. साधा साधा परमार्थ लोकाला कळला नाही. बरं, जे अर्थपूर्ण आहे ज्याने म्हणाला माय कधी सप्त्याच्या मंडपात गाणी वाजलेली ऐकलीत का? सप्त्याच्या मंडपात एरीवारी वाजतात बघा, आता माईकवाल्याला माहीत असते. साधीच पण लय गोड. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना
विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी पुंडालिकासाठी उभं राहिला विठेवरी नंद पुंडालिकासाठी उभं राहिला विठेवरी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी सखुबाई तनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचा भंगाई कोणी मन आनंदित होई हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी नामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला पाहुन सेवा खरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ पाहुले चालती पंढरीची वाट पाऊले चालते पंढरीची वाट विठू माऊली जगाची विठू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा अभंगाला जोड कालची पड्याची अभंगाला जोड कालची पड्याची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी 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 बासरे कान वाजवी बासरी कान वाजवी बासरे वाजवी बासरे राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव आता गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव राधे चल 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 ग राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू रुतला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून ग काटा काढिला ग बाई 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 रुतला बाई काटा या आडवाटा फार गोड होतं महाराज शेवटची गवळण मात्र कलियुगावर आहे कसा गोड बोलून ग काटा काढिला ग बाय 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 लय गोड लोक महाराज काम निघोस तर काय लोक गोड बोलते नावच काढायचं नाही माझी विनंती एवढीच आहे चांगलं होत नाही तर हरकत अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे एका जंगलाला आग लागलेली असते हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात पण एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते सगळी लोक हसतात अक्कल आहे का म्हणतात तुला चिमणी तू चिमणी 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 अक्कल आहे का तुला भले भले आम्ही जीव घाबरून पळतोय चिमणीचा जीव तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का चिमणी म्हणती खरं आहे दादा तुझं माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही
पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही, सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव लोकांना नावं ठेवण्यात नाही, लोकांना मोठं करणाऱ्यात असलं पाहिजे. कर्म इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे जास्त महत्त्वाचं आहे. छोटं करताय की मोठं, सत्य आहे किंवा असत्य, हे महत्त्वाचं आहे. म्हणून समजून घेत चला. फार साधं आहे दादा. देवाच्या दारात त्यालाच जागा आहे जो सत्याने वागला. मग प्रत्येकाला आहे. देवाच्या दारात प्रत्येकाला जागा आहे. मग ते चोखोबराय असो नाही तर कानोपात्रा असो, इथे प्रत्येकाला जागा आहे. या रे लहान थोर या ती भलत्या सकळांसी येते कलियुगी उद्धार खटनट यावे जे खळांची व्यंकटी सांडो. हे भगवंताचं दार आहे. इथे धर्म जात पंथ कुळ वर्ण काहीच बघितलं जात. पाहे याते कुळाचा विचार न पाहे याते कुळाचा विचार न पाये याचे कुळाचा विचार न पाये याचे कुळाचा विचार भक्ता करुणा करण्याना पाये करुणा करण्याना पाये न पाये याते कुळाचा विचार न पाये याते कुळाचा विचार भक्त करुणा करण्याला पाये भक्त करुणा करण्याला न पाये याचे कुळाचा विचार न पाये याचे कुळाचा विचार कुळशीळ मात माऊली म्हणतात. समजून घ्या बरं का. भजे का त्वरित, इथे सगळं मात्र आहे तुझा दादा. इथे फक्त भगवंताला तुम्ही भजताय ना, हे महत्वाचं. इथे प्रत्येकाला जागा आहे. प्रत्येकाला अर्थात प्रत्येकाला. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे बरं, जिला तिचा बाप माहीत नाही. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा आहेत. कीर्तन ऐकायला कान्होपात्रा आहे. शेजार पाजारची माणसं नावं ठेवतायत. लाज वाटते का हिला? नाचणारीची पोरगी ही. आता हिनं कीर्तन ऐकायची, मग आम्ही काय करायचं? कीर्तन संपलंय. ज्ञानोबाराच्या चरणावर मस्तक ठेवलंय, डोळ्यातनं पाणी आलंय. ज्ञानोबाराय तुम्ही रागावलात तेव्हा समजवायला मुक्ताई होत्या. मुक्ताई म्हणतात योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी म्हणावं कुणाला? ज्यांनी लोकांचा अपराधही सहन केला, ज्यांनी लोकांचं बोलणंही सहन केलं. पण खरं सांगू ज्ञानोबाराय, तुमच्या इतकं मोठं मन नाही हो. वाईट वाटतंय. ज्ञानोबाराय म्हणले मला वाटलं, तुम्हाला वाटतंय त्यात काय नवल आहे? फार लोक बोलतात हो. ज्ञानोबाराय म्हणले मला तरी कुठे सोडलं. संन्यासाची पोरं म्हणून म्हणून आमच्या भिक्षेच्या झोळीत या लोकांनी अन्नही टाकलं नाही. काय सांगू तुम्हाला कान्होपात्रा. अहो हीच ती लोक होती ज्यांनी तोंडावर दरवाजा बंद केलाय. हीच ती लोक होती ज्यांनी कधी स्वतःच्या लेकरासोबत आम्हाला खेळू दिलं नाही. लहान वय होतं हो, निरागस वय होतं, फार छोटं होतो आम्ही. विचार करायचो काय चूक आहे आमची. आमच्या बापानं गृहस्थाश्रम स्वीकारून पुन्हा संन्यासाश्रम स्वीकारला आणि पुन्हा गृहस्थाश्रमात आले. आता आमची काय कळतं आम्हाला? गृहस्थाश्रम संन्यासाश्रम काय कळतो आम्हाला? निरागस लेकर होतो आम्ही. 4 भावंड होतो आम्ही. ह्या लोकांनी गावाची वेस सुद्धा कधी ओलांडू दिली नाही. आम्हीही ब्राह्मणच होतो हो, पण साधं शुद्धीपत्रही या लोकांनी आम्हाला दिलं नाही. आम्हीही शेंड्या ठेवल्या, आम्हीही वेद म्हणायचो, आम्हीही शास्त्र म्हणायचो. आम्हालाही आमचा बाप पुराणच शिकवायचा. पण वेदशास्त्राने कुठं पोट भरतं का माऊली? ज्ञानाने पोट भरतं नाही. समाधान लागेल ना दादा, पण हे वय नव्हतं ना की ज्ञानाने पोट भरावं. या वयात भाकरीचीच इच्छा होती हो. काय सांगायचं माऊली. अहो माझ्या मुक्ताईला वाटलं सणसूद आहे, मांडे करायचे.
सामानही आणलंय गोळा करून निवृत्तीदादांनी आणि ज्ञानोबा दादांनी, पण काय सांगायचं, खापर नाहीये भाजायला. ब्राह्मणांनी सांगून ठेवलंय, संन्यासाच्या पोराला खापर दिलं ना तर पुन्हा आयुष्यात तुमचं खापर विकलं जाणार नाही. स्वतःच्या व्यवसायाच्या पोटी या लोकांनी इच्छा असताना सुद्धा खापर दिलं नाही. ज्ञानोबारायांनी स्वतःची पाट गरम करावी आणि त्या पाटीवर मुक्ताईनं मांडे भाजावे. अवस्था फार बेकार होती हो. आज त्या माऊलींचं नाव घेतलं की मनाला समाधान आणि लोक आम्हाला ज्ञानी समजतात, पण त्याच ज्ञानाच्या पाठीमागे किती व्यथा आहे हे कोणालाच कळलं नाही दादा. आज ज्या माऊलींचं गुणगान तुम्ही आम्ही गाताय, त्या माऊलीला माऊली म्हणायला किती त्रास झाला. फार नाही हो दादा. 5 वर्षाची मुक्ताई आहे, 7 वर्षाचे ज्ञानोबाराय आहेत, 8 ते 8.5 वर्षाचे सोपान दादा आहेत आणि 10 ते 11, 11 ते 11.5 वर्षाचे निवृत्ती दादा आहेत. एवढी बारकी बारकी लेकरं आहेत आणि आईबापाने ठरवलंय आता देहांत प्रायश्चित्त द्यायचंय. धर्मपीठाने सांगितलंय, तुमच्या लेकरांना जर शुद्धीपुत्र द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर देहांत प्रायश्चित्त द्या. काय करावं मायबापाने, मायबाप आहेत ते लेकराच्या सुखासाठी जीवही द्यायला तयार आहेत. अशा इंद्रायणीचं दर्शन तुम्ही आम्ही घेताना, त्याच इंद्रायणीमध्ये माझ्या ज्ञानोबारायांच्या रुक्मिणी मातेने आणि विठ्ठल पंतांनी देह प्राण अर्पण करावा. एक पत्र लिहून ठेवावं, त्या पत्रावर अश्रूंच्या धारा गळलेल्या असाव्या. निवृत्ती दादाने ते वाचावं. मुक्ताईने विचारावं, दादा रडतोयस, काय झालं रे दादा, आई कुठे आहे रे दादा. फार लहान आहे बाळ ते, फार 5 वर्ष म्हणजे काय वय आहे मला तुम्ही सांगा. मुक्ताई रडून विचारते, दादा अरे आई कुठे आहे रे, काही वाईट साईड तर नाही ना पत्रात, कुठे गेली आई, कुठे यात्रेला गेली, कुठे तीर्थाला गेली, कुठे गेली आहे माय. जेव्हा माय घरी नसते ना अवस्था बेकार असते महाराज. एक सुंदर कविता आहे बघा मुक्ताईंचं, मुक्ताईंच्या देहाची अवस्था या कवितातनं आपण वर्णन करू शकतो. कुलकर्णी म्हणून एक कवी आहे, त्यांची फार सुंदर कविता आहे. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. नभ फाटून वीज पडावी, शब्द ऐका बरं. नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो, ही दशा धीराहीन होते, ही दिशा धीराहीन होते, अन चंद्रपूर का होतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. तू सांग मज आता माये, काय सांगू मी या घर तारा, कसा निसटून गेला वारा, अश्रूच्या गळती धारा. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. फार मोठा नाहीये मी, नाही ज्ञान आहे माझ्याकडं. ज्ञान फार आहे माझ्याकडं. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजून झालो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्म चढतो. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. किती शब्द गोड आहेत महाराज. ना अजूनी झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनी झालो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच अडतो. माय
किती मोठा झालो ग, मला बायको आहे, मला लेकरं आहेत, पण तुझी गरज आहे. एवढ्या मोठ्या माणसाला जर आईची गरज आहे तर एवढ्या छोट्याशा लेकरांना तर माय लागतेच किंवा दिसत नाहीये माय मुक्ताईला. मुक्ताई ज्ञानोबा त्यांना विचारते, दादा नको रे अंत पाहू, खरंच सांग, असेल तरी सांग, नसेल तरी सांग, पण सांग रे ज्ञानोबा, पाया पडते रे तुझ्या दादा, एवढा नको रे अन्याय करूस. काय झालं रे? चिंता नको करू मुक्ताई, काही नाही झालं. अरे दादा काही नाही झालं तर तू का रडतोयस? नाही ग, आईची आठवण येते. का रे दादा, आईची आठवण यायला आई सोडून गेली आहे का? नाही ग, पैठणला गेली आहे वाटतं. मग पैठणला गेल्यावर तू का रडतोयस? पण तू रडतोयस, तू रडतोयस, सगळ्यात मोठं निवृत्ती दादा तूही ढसा ढसा रडतोय. समजायचं काय मी? मला गरज आहे रे दादा, तुम्ही मोठे आहेत, तुम्हाला समजतंय. अजून मला आईची कुशीची गरज आहे, अजून मला माझ्या बापाचं छत्र पाहिजे. कुठे आहेत रे बाबा, कुठे आई? वाचता येत नाहीये मुक्ताईला, लहान. लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, हो लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, ओ लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत. वाय बाबाने जतित, वाय माऊली जतित, हो लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, ओ लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, ओ लेकुराचे कालच विसोबा काका भेटले होते. कालच त्यांच्या तोंडावरनं कळत होतं काहीतरी वाईट होणार आहे. ज्ञानोबारायांनी, निवृत्ती दादांनी, सोपान दादांनी सांगून टाकावं, आता मायबाप राहिले नाही मुक्ताई, आता मीच तुझी माय, मीच तुझा बाप, मीच तुझा माऊली आणि मीच तुझं सर्वस्व आहे. मुक्ताईच्या डोळ्यातनं घळा घळा अश्रू गळाले. आता पुन्हा माय दिसणार नाही, हा त्रास तिला सहन होऊ नये. आता पुन्हा बाप दिसणार नाही, हा त्रास या चौघा लेकरांना सहन होऊ नये. ज्ञानोबाराय कान्होपात्रेला सांगतायत, एवढा त्रास आम्हाला झाला ग. आम्ही तर पवित्र कुळात जन्माला आलेली लेकरं होतो, हो की नाही? मग तू तर अपवित्र कुळात जन्माला आली आहेस, लोक तुला बोलणारच. पण खरं सांगू, ज्या भगवंताने मला पदराशी घेतलं तोच भगवंत तुलाही पदराशी घेणार आहे. लोकांचं ऐकू नकोस, ही लोक आहेत. मायबापा हो, माझी विनंती आहे, घरात जर तुम्हाला क्लेश वाढवायचे नसतील ना तर लोकांना आपले तमाशे दाखवत जाऊ नका. तुम्ही सख्या भावाचं गाराणं शेजारच्या जवळ करताय. तुम्हाला काय वाटतं तो तुमचा आहे? तो तुमच्या जवळ दुःखाने ऐकून घेतो पण दुसऱ्या जवळ हसून सांगतो. हे लोक आहेत. तुम्ही स्वतःच्या बहिणीची गराणी दुसऱ्याजवळ नेऊन सांगताय ग माय. तुम्ही लोकेच्या सुनाला सांगताय माझी सासू वाईट आहे. नका ग, घरातली भांडणं घरात राहू द्या. चार भिंतीच्या आत जे काही असेल ते अपमान करत जा, पण लोकाला आपली उघडी भांडी दाखवत जाऊ नका. सगळ्यात वाईट गोष्ट तुम्ही ही केलीत. आपले तमाशे लोकाला दाखवलेत. लोक तमाशा बघायलाच असतात. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही ना दादा. कोणी सांगितलंय? त्याला सांगा ना, तो उभा आहे तिथे विटेवर.
हात देऊन उभा आहे कटेवर, ऐकायलाच तर बसलाय. त्याला सांगा. कान्होपात्रा माऊलींना सांगताय. लोकांना सांगून मजा नाही माऊली. तुम्ही माऊली आहात, जगाची आहात, म्हणून तुम्हाला सांगते. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची. म्हणून या भेटी झाली ज्ञान देवाची. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची. भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून या भेटी झाली ज्ञान देवाची. भेटी झाली ज्ञान देवाची. भेटी झाली ज्ञान देवाची. काय धन्य झालं कान्होपात्रा. ज्ञानोबाऱ्यांनी सांगावं, लोकांचं ऐकू नको. मी सांगतोय तुला, लोकांनी काही बोललं, लोकांनी काही केलं तरी देवाचं दार तू सोडायचं नाही. तुझ्या हक्काची जागा आहे देवाची, हे द्वारी, तिथेच उभा राहायचं आहेस तू. 16.5 वर्षाची कान्होपात्रा आहे माऊली. एवढी देखणी आहे, एवढी सुंदर आहे. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलतं, एवढी तेजस्वी आहे. विचार करा किती सुंदर असेल. एवढी देखणी वयात आलेली जवान पोरगी पायात चाळ बांधते, गळ्यात विणा घेतीये, हातात चिपळ्या घेतीये आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचतीये. भजन आहे. ज्ञानोबा